एकमेकांच्या समोर आहेत. चला 12th मॅन अस्नोली टीम. दोन्ही संघाचे 12th मॅन. अनसई माता अस्नोली प्लेइंग 11. बाळा दिनकर आहेत, मयूर दिनकर, प्रशांत दिनकर, अर्जुन दिनकर. तदनंतर अभिषेक, करण वेखंडे, वैभव दिनकर, भगवान बांगर, रुपेश दिनकर, राम भोईर, मनीष दिनकर आणि परेश दिनकर आहेत 12th मॅन. सर्वांचं सहर्ष स्वागत. खास करून वासुदेव रोटे 2448 अप्रतिम नियोजन. सुनील भाऊ तुमचंही मनापासून धन्यवाद. तुम्ही या क्रीडा स्पर्धेचे घटक बनतायत भगवा चषकाचे. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आत जिथे होईल सामन्याला सुरुवात. एक चित्तथरारक सामना अस्नोली आणि त्यांच्या विपक्ष अल्यानी. ए फॉर अस्नोली, ए फॉर अल्यानी. आणि A1 क्वालिटीचं क्रिकेट पाहायला मिळेल. स्ट्रायकर इनवर बॅटर पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. समीर, मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. नितीन आणि समीर ही जोडी मैदानाच्या आत. मयूर दिनकर आलेत गोलंदाजी साठी. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. भगवा चषक 31व पर्व. ओ इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी जे भवानी खाटेकर या टीमकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. अनेक ऑनलाईन व्ह्यूअर्स आमच्या बरोबर जोडतायत 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मयूर दिनकर, मयूरचा बॉल चांगला राहिलाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते. 10 क्रिक लाईव्हवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1,55,000 फॉलोअर आहेत. भरपूर चांगलं कार्य ते सातत्याने करतात. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी. मयूर दिनकर टायगर ऑफ अस्नोली फलंदाजीसाठी जाणला जातो. आज संघासाठी गोलंदाजीसाठी तो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या धावफलकावर 4. गोलंदाज सय्याद. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका पाहायला मिळेल. तिथे येतील क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं होताना पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॉलिंग. प्रेक्षकांची संख्या देखील वाढते हळूहळू. इथे फटका दमदार, चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. आठ या धावसंख्येवर. मयूरचा बॉल अडव्या बॅटनं पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरून बॉलवर येतील. बॉल कव्हर करतायत तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 10 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संधी देवात डीजे धनुला.
यांना आमंत्रित केलं. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. स्ट्रायकर इनवर फलंदाज नितीन. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नितीन निमसे या खेळाडूचा. वन ऑफ द लेजंड खेळाडू आहे नितीन. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. अस्नोलीच्या विपक्ष खेळत असताना 6 स्टार अल्ल्यानी जे संघ मालक आहेत, खास करून कॅप्टन आहेत सलाम यांच्या मालकीचा, यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतो. इथे राखलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना ऋतिक यांना आपण पाहतोय. व्हेरी गुड बॉलिंग. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना ऋतिक. 3 बॉल त्याने टाकलेत आणि 3ही बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळते. महत्वाचा सामना, महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. बॉल कव्हर करतील मयूर, तोपर्यंत मिळतील धावा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या स्टार अल्ल्यानी जाऊन पोहोचेल आता 12 या धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं आपण पाहतोय. 31 वर्षाची असणारी परंपरा ती जपत असताना आंबेडकर. इथे टाकलेला बॉल फटका इथे चांगला. नितीनचा क्लास पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. नितीन निमसे यांच्या पाठमधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. चौकार. 4 रन. ब्युटिफुल टायमिंग. त्याच्याच माध्यमातून आलेला हा चौकार देखील आपण पाहिला. नितीन निमसे यांच्या पाठमधून 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, पोहोचेल आता 16 या धावसंख्येवर. बाळाराम भोईर यांच्याकडून देखील या खेळपट्टीचं देखील कौतुक केलं आणि खास करून मंडप डेकोरेटर यांचं देखील कौतुक केलं. बाळाराम भोईर आपलं सहर्ष स्वागत. चांगला बॉल, तितका चांगला फटका. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती येतील, बॉल कव्हर करतात. 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. साजबाज और ताज. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 19 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावर. एकोणीस धावा धावफलकावर आहेत. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्गाची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली. अनेक जण आपले काम उरकून मैदानावर येत असतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 31व पर्व. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. वेल बोल्ड, परंतु पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतो. क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं अनेक प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा भगवा चषक.
इथे टाकलेला बॉल, चांगला फटका, वॉट अ कॉट, जबरदस्त झेल. नितीन निमसे यांचा खेळ समाप्त. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता जयेश खापरे इन ॲट नंबर 3. गोलंदाज तयार होतील आता. गोलंदाजी मार्कवर कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचंय आपल्याला. गोलंदाज तयार. इथं टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल जयेश साठी, सुंदर असा पाहायला मिळतो. टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या क्रीडा स्पर्धेचं केलं जातं. देखील कौतुक आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. अप्रतिम कॅमेरा वर्किंग सर्व कॅमेरामन करतात. इथे बॅकफुटला जात जयेश खापरेच्या बॅटमधून फटका चांगला, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 22 या धावफलकावर. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. गोलंदाज तयार आहेत. इथे बिगिट केलाय, चेंडू उंच हवेत, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक, एक सिंगल, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर येतील. जयेश खापरे यांच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. फुलटॉस. मला वाटत नाही आज आंबेळेचा कोणताच खेळाडू झोपेल, कारण उद्या सकाळी 9ला इथे मैदान चालू होणार आहे. APL आंबेळे प्रीमियर लीगचा धमाका. कैलासवर सगळ्यांच्या नजरा आहेत आता. 24 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. संधी डीजेला. भरपूर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आहेत आता ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला, जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून बालाराम भोईर यांची कमेंट्स आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेचं ते कौतुक करतात. दिनेशजी घोरड, खूप छान नियोजन आयोजन केलं आहे. सुनील माळी सर आणि नकुल भांडे सर. दिनेशजी घोरड आपलंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतात. अवेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. त्यांची कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. अवेश. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले, फटका अतिशय सुंदर सजवला. तिथे येतील क्षेत्ररक्षक, एक सिंगल याही बॉलवर मिळताना पाहायला मिळेल. 1 धाव, 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 25 धावा धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आवेश. स्ट्रायकर इनवर जयेश खापरेत. मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जयेश खापरेला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. ऑन स्क्रीन आपण पाहतायत दिनेशजी घोरड यांच्या वतीनं खूप छान नियोजन आयोजन केलं आहे. सुनील माळी सर आणि नकुल भांडे सर.
दिनेश दादा गोरड आपण देखील या क्रीडा स्पर्धेचा सहभाग बनतायत. आपलं देखील भगवा चषक 31व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय, फटका भरपूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतील, मयूरचं क्षेत्ररक्षण आपल्यातून होतं. रन आउटची संधी, रन आउट, फलंदाज बाद होतील. समीर शेख बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल येत आता. सलाम. गोलंदाज तयार. फुलटॉस. जयेश खापरे यांच्या बॅटमधून फटका चांगला. एक सिंगल या बॉलमध्ये मिळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 28 या धावसंख्येवर. 28 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावपलकावर आहेत. सलामचा खेळ फार महत्वाचा राहील. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. खास करून आमचे मित्र अजय बिडवी, टॉम हे देखील या क्रीडा स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आई बागेश्वरी चषक या क्रीडा स्पर्धेचे आयोजक आहेत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. चेंडू हवेत, फटका दमदार. मैदानाच्या आतमध्ये सलाम आला. त्याच्या बॅटमधून फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तो पाहायला मिळतो. व्हेरी गुड फिल्डिंग. ट्वेंटी 29 धावा धावपलकावर. 30 ऑन द बोर्ड. 530 ऑनलाईन व्ह्यूअर्स आहेत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला बॉल जयेश खापरेच्या बॅटमधून फटका हवेत. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 31 या धावसंख्येवर. 31. 31 धावा. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकावर 31 धावा. रमेश शेलवले 2148 यांच्याकडून देखील एक कमेंट्स येते. सुनील भाऊ जिथे तिथे नादच करायचं नाही. अप्रतिम नियोजन. आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. ऑनलाईन व्ह्यूवर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 1 लाख लोकांनी क्रीडा स्पर्धा पाहिली पहिल्याच नाईटमध्ये. आणि आज दुसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. राम आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार. मुरबाड तालुक्यातील आंबेळे गाव आणि आता त्याची चर्चा जबरदस्त होताना पाहायला मिळते. एकतीस धावा धावपलकावर. 2 फलंदाज बाद आहेत. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. 2 बाद. 31 धावा धावपलकावर. ऑनलाईन व्ह्यूवर सर्वांचं सहर्ष स्वागत. 10 क्रिक लाईव्हवर जर तुम्ही नवीन असाल तर 10 क्रिक लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच येतील. 1,55,000 फॉलोअर आहेत आणि लवकरच 2K चा टप्पा ते पार करताना पाहायला मिळतील. अप्रतिम लाईव्ह ब्रॉडकास्टिंग सध्याच्या घडीला करत असताना या भगवा चषकाची.
2 बाद 31 धावा धावपलकावर. गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 31 धावा आहेत. रोखून ठेवलंय खास करून साई स्टार अल्यानी सारखा दिग्गज संघ. सलाम सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. इथे टाकलेला बॉल लाईन थोडीशी खराब. इथे पंचांचा अवांतरचा इशारा व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 2 बाद 32 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर 2 बाद 32 धावा. इथे टाकलेला बॉल डिपॅक्सला कव्हरला फटका चांगला. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या 2 धावांच्या मदतीने वाढते. जाऊन पोहोचेल आता 34 या धावसंख्येवर. 34 ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहेत. 2 मोठे फटके शोधत असतील सलाम. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. ओ तिथे मिसफील्ड. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. धावा मिळतील 4. सलाम शेखच्या बॅटमधून हा चौकार. होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावपलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतायत 38 38 धावा धावपलकावर. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. अजय हजारे. खूप छान कॉमेंट्री आणि आवाज अप्रतिम. मी दुबईवरून मॅचचा आनंद घेतो. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. भगवा चषकाचे तुम्ही घटक बनतायत. अजय हजारे वेलोली बुद्रुक तुमचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वच कमेंट्स ऑन स्क्रीन दाखवणं शक्य नाही आहेत, परंतु निवडक काही कमेंट्स आमचे ऑपरेटर रोहित रॉय यांच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. दीपेश वेकंड यांच्याकडून बेस्ट ऑफ लक आलेत. शिवशक्ती तुतेला. शिवशक्ती तुते देखील एक ताकदवर संघ, परंतु आज धावा थोडेसे कमी बनताना पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीने रंग बदललाय का? फार मोठं प्रश्नचिन्ह. 2 बाद 38. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. सलाम शेख मैदानाच्या आत आणि सलाम कडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा कशा प्रकारे होईल ते मात्र आपल्याला पाहायचं. गोलंदाज सय्यद. इथे राखलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 बाद 40. शेवटचे बॉल अजूनही शिल्लक आहेत मैदानामध्ये 2. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. राम आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. चला वेळ वाचवणं देखील फार गरजेचं. आमच्या बरोबर देखील एक राम आहेत आणि गोलंदाजी मार्कवर देखील राम आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे आले क्षेत्ररक्षक. ओ रनआउटची संधी. 1 धाव याही बॉलवर मिळताना पाहायला मिळेल. फिनिश कशा प्रकारे केली जाते सिक्सर किंग जयेश खापरेकडून ते आपल्याला पाहायचं. चांगली गोलंदाजी अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना गोलंदाज तयार आहेत.
इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा काय इशारा येतोय ते आपल्याला पाहायचं. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या वाढेल पोहोचेल ती आता 42 या धावसंख्येवर. 42 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 42. विजयासाठी 30 बॉल 43 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी खास करून वैभव पाटेकर 6429 यांच्या वतीनं देखील समालोचनासाठी दाद येतात. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करू. तुम्ही देखील भगवा चषक या क्रीडा स्पर्धेचे घटक बनतात. 42 झाल्यात. 43 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा सोमनाथ खाडे सर यांच्याकडे. धन्यवाद. शिवशक्ती तुतेचा कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. दसई टीम आणि शिवशक्ती तुते टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. दोन्ही टीम लहूदादा गायकर, दिलीपजी गायकर आणि अमोलदादा घोगरे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेत. चला टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कॅप्टन शिवशक्ती तुते आणि त्यांच्या विरुद्ध दसाई. मुस्तफा शेख, मुसा शेख आलेत का? दसाई, मुस्तफा शेख. चला टॉस साठी लवकर. त्या बाळाला घेऊन नका येऊ, फक्त त्याला तिकडेच ठेवा. मुसा ताबडतोब संपर्क साधा टॉस साठी किंवा सूरज. चला. आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती तुते संघाचा कर्णधार. चला टॉस साठी संपर्क साधणं फार गरजेचं राहील. दोन्ही टीमचे कर्णधार. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्वच प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देत आहेत. चला सूरज आलेले आहेत कॅप्टन. दुसऱ्या बाजूला शिवशक्ती तुते टीमचा कॅप्टन शिवशक्ती तुते. शिवशक्ती तुते टीमचा कॅप्टन अजूनही उपस्थित नाही आहे. चला लवकरात लवकर आलेले आहेत. कॅप्टन उपस्थित आहेत शिवशक्ती तुतेचे. आणि हा टॉस करण्यासाठी हिरामन गडगे यांना विनंती आहे. या आपण हिरामन सर. आपल्या शुभ हस्ते टॉस जो मात्र केला जातो. शिवशक्ती तुते विपक्ष पप्पू 11 दसई. शिवशक्ती तुते या दोन संघादरम्यान केला जातो टॉस. 5 षटकांची लढत असेल. कोण करते कॉल? ओके, पप्पू 11 दसई, सूरज करतील कॉल. टेल आणि आला हेड. शिवशक्ती तुते. शिवशक्ती तुते विन द टॉस. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पप्पू 11 दसई मातब्बर संघ. यंदाच्या हंगामात किती सामने त्या संघाविरुद्ध खेळलेत? एक पण नाही. एक पण सामना. किती ट्रॉफी आलेले आहेत यंदाच्या हंगामामध्ये? आलेत ना 4-5 आल्यात. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला सूरज आहेत आमच्याबरोबर. सूरज, दसईचा यंदाचा हंगाम कसा राहिला? यंदाचा हंगाम ठीक आहे. जास्त मॅच टुर्नामेंट खेळलो नाही कारण की असोसिएशनमध्ये 2 गट पडल्यामुळे संलग्नाला जास्त चान्स देत नाही. त्याच्यामुळे आम्हाला थोडं कमी खेळायला भेटतं. किती ट्रॉफी आहेत यंदाच्या हंगामामध्ये? 4 टुर्नामेंट खेळलो. 3 मध्ये क्वालिफाय झाले. 2 ट्रॉफ्या मारल्यात. बघूया आता पुढचं.
काय स्वप्न घेऊन खास करून भगवा चषकामध्ये संपूर्ण स्क्वॉड दाखल झालेला आहे? 2 वर्ष आधी पण आम्ही क्वालिफाय झालेलो होतो, चांगली टुर्नामेंट खेळलेलो. थोडासा बॅड पॅचमध्ये या ग्राउंडवर आमचा लक साथ देत नाही आहे. यावर्षी चांगली सुरुवात करून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न. ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा होते. सूरज कॅप्टन, टॉस जिंकला शिवशक्ती तुते या टीमने आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे जोडले जातील सोमनाथ खाडे सर. हॅलो चेक. धन्यवाद, थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर, आपला मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी चेसला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. 43 धावांचा पाठलाग मैदानावरती चालू होतोय. अर्थातच संपूर्ण आयोजन समितीवरती नजरा सर्वांच्या लागल्यात. कैलासजी भांडे, येत्या 2 दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस तुम्हाला या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा इन ॲडव्हान्स. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कैलास दादा इथे आडव्या बॅटनं खेळतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. मयूर दिनकर मैदानावरती स्टार्ट देत असताना एका धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहाल तर भगवा चषक 2026च्या या थरारामध्ये 31व्या पर्वामध्ये 2 संघ मैदानावरती उतरलेत. ही खासियत राहिली आहे अर्थातच भगव्या चषकाची. एका बाजूनं साई स्टार अल्ल्याणी, दुसऱ्या बाजूनं अन्साई माता असनोली मध्ये एका खिंडीचं अंतर आणि 2 गावांच्या दरम्यान चाललेली झुंज. इथे ऑन साइडला हलक्यातनं ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट करतायत. एकच धावेची निश्चितच संधी मिळेल. सिंगल मिळेल, धावफलकावरती ॲड केली जाईल. सलामीवीर फलंदाज एका बाजूनं मयूर दिनकर, दुसऱ्या बाजूनं बाळा. ही सलामीची जोडी, अनुभवी खेळाडूंची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. जीवा शिवाची जोडी, लक्षा परशाची जोडी, निश्चितच मैदानावरती जय वीरूची जोडी. तशाच पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतायत मयूर आणि बाळाची जोडी. सुरुवात केली आहे. स्लॉकस्वीपच्या अंदाजात खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच नितीनचा अनुभव सुद्धा वाढला आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूला मागणी वाढली आहे. याचं कारण निश्चितच तुम्ही पाहताय, बॅटिंग चांगली करतो, गोलंदाजी करत असताना सलामी देतोय. ऑलराऊंडर, जेन्युअन प्लेअर म्हणून ओळख राहिली आहे नितीन ज्युनियरची. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे हा चेंडू कव्हरला फिल्डर होता, त्याच्या अगदी डोक्यावरनं सरळ निघून जातोय. फटका जबरदस्त आहे. ताकदवर प्रहार आलाय. पहिला चौकार. होता अगदी आपण पाहताय तर अभ्यासपूर्ण या ठिकाणी टाकलेला बॉल कव्हरच्या हातामध्ये झेल जाईल असं वाटलं होतं, मात्र 30 यार्डला परफेक्ट भेदलंय. मयूर दिनकर ज्याचं नाव आहे, असनोलीचा टायगर म्हणून ख्यातनाम प्राप्त खेळाडू, व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेले 2 प्लेयर्स, एका बाजूनं नितीन, दुसऱ्या बाजूनं मयूर. इथे ऑन साइडला फटका दमदार. फिल्डर सीमारेषेवरनं येतोय. चांगली फिल्डिंग सलाम शेखच्या माध्यमातून. पकडतायत, फेकतायत. निश्चितच आपण पाहाल तर एक सिंगल धाव मिळेल. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या बाजूनं ताकद लावली जाईल. किनवली ग्रामीणचे, शहापूर तालुक्याचे 2 मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत. निमित्त आहे भगवा चषकाचं. सुनील माळी साहेबांनी, नकुल भांडे साहेबांनी, त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीने हे आयोजन केलं आणि आयोजनाचा भाग बनत असताना बाळा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना अनुभवाची शिदोरी खोलली. बॉडी लाईन फुलटॉस बॉलला आर पार बहारदार सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना पाहायला मिळाला. मायटी शॉट. सो मच. बाळा दिनकर मैदानावरती बॅटिंग करत असताना आपला जुना जाणता अनुभव मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना जुनं ते सोनं इथे त्यानं दाखवून दिलं. बॉडी लाईन फुलटॉस बॉल, फटका दमदार, 4 धावा वसूल केल्या आणि षटकाची सांगता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केली आहे. 2 संघांच्या दरम्यान ज्या ज्या वेळेला मॅचेस होत असतात त्या त्या वेळेला एक बहारदार मुकाबला तुम्हाला नेहमी पाहायला मिळत असतो.
काटेकी टक्कर नेहमीच मैदानावरती होत असते. एकमेकांचे मैदानाच्या बाहेरचे जवळचे मित्र असणारे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. एका बाजूने अस्नोली, एका बाजूने आल्याणी, या दोन गावांच्या दरम्यान चाललेली झुंज आहे. अर्थातच मुरबाड माळशेज ग्रामीणच्या धर्तीवरती चाललेला हा महामुकाबला, कडक मॅच, काठी की टक्कर, आज की शाम किसके नाम, जबरदस्त महामुकाबला मैदानात पेश होतोय. 24 बॉल अजूनही 32 बनवायच्या आहेत. पहिल्या षटकात 11 आल्या. षटक क्रमांक 2, दुसऱ्या षटकासाठी बॉलर तयार होतोय. नव्या दमाचा नवा शिलेदार, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय, जर्सी नंबर 18 मध्ये महेश निमसे. पहिलाच बॉल, बॅटची एज, विकेटच्या मागे चांगला झेल, फलंदाज मयूर दिनकरचा संपलाय खेळ. फलंदाज बाद होत असताना आग अस्नोलीच्या टायगरची शिकार, मयूर दिनकर गॉन. भगवा चषकाचा थरार आणि याच मैदानावरती उद्यापासनं आंबेळेकरांच्या मानाची, अभिमानाची आणि आवडीची स्पर्धा चालू होती. APL जय ब्लास्टर्स संघाचे शिलेदार तुम्हाला पाहायला मिळतील. विराज भांडे, राम भांडे, निखिल गडगे, समीर माळी, सचिन माळी, संभाजी गडगे, गोपी भांडे, दर्शन गडगे, चेतन गडगे, साई गडगे, आर्यन भांडे, विशाल गडगे आणि गणेश गडगे. जय ब्लास्टर्स या संघाचे सर्व खेळाडू तुम्हाला उद्या इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. दिवसाच्या सत्रामध्ये इथे सुरुवात होईल. आंबेळे प्रीमियर लीगला तुम्ही एन्जॉय करू शकाल. याच गावातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणून मैत्रीची भावना, प्रेमाची भावना आणि त्यातून क्रिकेटचा विकास, हे स्वप्न निश्चितच संपूर्ण आंबेळेकरांचं तुम्हाला पाहायला मिळेल. सुनील माळी साहेबांनी स्वप्न पाहिलं. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. दर्जेदार हा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना या परिसराचं, माळशेज ग्रामीणचं, मुरबाड ग्रामीणचं दर्जेदार, दमदार, बहारदार आयोजन आणि आयोजनाची दुसरी रात्र या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती महेश निमसेनं दणका दिला आहे आणि आल्यानी टीमसाठी आशेचा किरण या ठिकाणी पल्लवी झालाय. न्यू बॅटर मैदानात सज्ज होतोय. इथे मिस टायमिंग, झेलची संधी, पकडा कॅच, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय कॅच आणि फलंदाज माघारी परतत असताना दुसरा झटका. अणसाई माता अस्नोली या टीमला फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. बॅट्समन करण, ही इज गॉन. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्वतः सुनीलजी माळी साहेबांना APL अर्थातच आंबेळे प्रीमियर लीगची चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी अनावरण करत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फोटो सेशन या ठिकाणी पार पडतंय. टेनक्रिक वाहिनीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे संपूर्ण चित्र कव्हर केलं जात आहे. मंचावरती तुम्ही पाहताय एकाहून एक दर्जेदार सामन्यांना एन्जॉय करत असताना सर्व मान्यवर मंडळी, इथे भरलेला मंच, चारी बाजूला तुफान गर्दी प्रेक्षकांची. या दर्दी प्रेक्षकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आपण करूयात. काठी की टक्कर इथे आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये 22 बॉल 32चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. काठी की टक्कर, जबरदस्त काठी की टक्कर झुंज देत असताना दोन्ही टीम, वो चाय ही क्या जिसमें शक्कर ना हो, वो मॅच ही क्या जिसमें काठी की टक्कर ना हो. महेशचा हा चेंडू इथे आपण पाहताय, हॅट्रिक बॉल होता. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मिळवल्या. गेल्या वर्षीच्या हंगामात तुम्ही पाहिलं असेल थोडंसं क्रिकेटपासून दूर तो राहिला. व्यावसायिक दृष्ट्या किंवा नोकरी धंद्याच्या निमित्तानं थोडासा क्रिकेटपासून लांब राहिला होता. मात्र पुनश्च एकदा क्रिकेटचं प्रेम त्याला मैदानावरती घेऊन आलं आणि संघासाठी उपयुक्त गोलंदाजी तो करतोय. चौथा बॉल इथे पहा, हलक्या हातानं प्लेस करतायत कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी पकडतील, फेकतील, सिंगल येईल. 4 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च करत असताना धावफलकावर 12 धावा. पहिल्या षटकात 11 आल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय 4 चेंडू टाकून झालेत, 12 धावा धावफलकावर. मयूर दिनकर सारखा मातब्बर फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला आणि त्यानंतर इथे जिम्मेदारी वाढली आहे बाळाच्या खांद्यावरती. बाळाला साथ देण्यासाठी बॅट्समन आवेश आलाय. आवेश शेख मैदानावरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. इथे त्याला जिम्मेदारीपूर्वक पारी खेळावी लागेल. बाळा दिनकर, पुराणा चाबल,
संघासाठी भरपूर चांगली कामगिरी गेली कित्येक वर्ष राहिली आहे. ऑफ साईडला शफल झाला, ऑन साईडला टर्न होऊन खेळतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी पकडतोय, फेकतोय. एका टप्प्यावरती पकडून फेक केली, सिंगल एकच मिळेल. चारी बाजूला भगवमय वातावरण तुम्ही पाहताय. मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि सिंह गर्जना करणारा भगवा या ठिकाणी अबाधित ठेवण्याचं काम ज्यांनी केलं. गेली 31 वर्ष ही मानाची प्रतियोगिता स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करताय. जबरदस्त स्पर्धा. भगवा चषक इथे डेलिकेट टच, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवत असताना इथे नजाकत भरा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. थर्ड मॅनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. हा चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीनं तुम्ही पाहताय धावफलकाला गती प्राप्त करून दिली. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अणसाई माता असनोली आणि त्यांना फाईट करत असताना साई स्टार अल्याणी. 2 मातब्बर संघांच्या दरम्यान झुंज आहे. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ बरोबर माहिती आहे. दोन्ही संघांना एकमेकांच्या उणीवा जाणीवा बरोबर माहिती आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचा कच्च्या दुव्यांचा भरपूर अभ्यास आणि या अनुषंगानं चाललेला हा सामना. 17 धावा बनवल्यात. टार्गेट आहे 43 धावांचं. पूर्वार्धामध्ये 42 बनवल्या अल्याणी टीमनं आणि 43चा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. मोठी मॅच मैदानावरती. जवळजवळ आपण पाहताय तर 10:30 वाजण्याचा सुमार तुम्ही पाहताय. घड्याळामध्ये बरोबर 10:22 झाली आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटला बहर आलेला तुम्ही पाहताय. गणेश उत्सवाचे हे दिवस, मागे गणेशोत्सव चालू आहे. आपल्या सर्वांची विद्येची आराध्य देवता गणरायाला आपण सकाळी नतमस्तक झालो आणि आज मैदानावरती उतरत असताना सर्व खेळाडू, पुनश्च एकदा मैदानावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांना, क्रीडा रसिकांना, त्याचबरोबर सर्व खेळाडूंना, अर्थातच आयोजन समितीच्या वतीनं, आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं गणेश उत्सवाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावर 17 धावा, 18 बॉल आणि 26चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 17चा खतरा उभा राहिलाय. बॉलर तयार. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल विकेटच्या मागे, चूक केली आणि या चुकीला माफी नाही. लॉंग स्टॉप एंडला दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाईड बॉल आणि त्याच्यावरती आलेला चौकार. दिशा वाईट अल्याणी टीमची. आलाय पंजा. जात आहेत. थर्ड अंपायर. तिसरे पंच या. रॉकी सर. थर्ड अंपायर या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. या ठिकाणी चेक केलं जाईल चेंडूची दिशा, चेंडूचा टप्पा, त्यानंतर चेंडू कुठून निघून गेला हे या ठिकाणी पाहिलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यष्ट्यांच्या वरून गेला मित्रांनो. चेंडू चांगला होता, मात्र विकेटच्या मागे अडवण्यात असफल विकेटकीपर आणि त्यानंतर मिळालेल्या 4 धावा इथे पाहायला मिळतील. धावफलकावरती 1 चेंडू जरूर काउंट केला जाईल, मात्र या 4 धावा काळजावरती वार करणाऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील. अल्याणी विपक्ष असनोली असा सामना 2 संघांच्या दरम्यान ज्या ज्या वेळेला मॅच होते त्या वेळेला नक्कीच चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळत असते. 17 बॉल आणि 22ची गरज. 17 चेंडू 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. हर्षल वाळिंबे गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 3 चालू झालंय. चांगला चेंडू हलक्या हातानं समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. सिंगल धाव घेत असताना चेंडूला पकडणं गरजेचं होतं. तिथे डायरेक्ट थ्रो येणं गरजेचं होतं, मात्र चेंडूला पकडत असताना चूक केली आणि या अनुषंगानं आपण पाहताय 1 सिंगल धाव
यशस्वीरित्या कंप्लीट केली. एक एक बॉल नंतर चित्र पालटेल. एक एक बॉल नंतर चित्रामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. सामन्यामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर, ताकदवर, काठी की टक्कर, झुंज, चिकाटी, जिद्द यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही टीम मैदानावरती झुंजत आहेत. अगदी आपण पाहिलं तर एका खिंडीचं अंतर आहे अस्नोली आणि अल्यानी या दोन गावांच्या मध्ये. एका बाजूला गावाला उभा राहिला आणि निखिल ठोंबरे साहेबांच्या आवाजात जर एक आवाज दिला ना तर अल्यानीचा आवाज अस्नोली जरूर पोहोचेल. इतकंच अंतर मित्रांनो. मात्र निश्चितच मैदानावरती झुंज जर दोघांच्या दरम्यान पाहिली तर नेहमीच भारत पाकिस्तान लढाई तुम्हाला पाहायला मिळत असते. एकमेकांच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळत असते. मैदानाच्या बाहेरचे एकमेकांचे जवळचे मित्र मात्र मैदानावरती आल्यानंतर जबरदस्त बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळत असते. इथे धावफलकावरती वाढ होतीये. स्कोरबोर्ड पुढे सरकलं. समोरून जी बाईक आली आहे भावा ती आपण लाईट बंद करा पहिले. थँक्यू सो मच. इथे पुन्हा एकदा कव्हरला खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ घाई केली आणि या घाईचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होत आहे. अशा पद्धतीच्या धावा तुम्हाला वाचवायच्या असतात. आपल्या सर्वांचा लाडका मित्र हर्षल भाऊ गडगे यांचा आज वाढदिवस आहे. आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल डे, खास दिवस म्हटलं तर आपला वाढदिवस असतो आणि या वाढदिवसाच्या हर्षल भावाला लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हर्षल. त्याचबरोबर हर्षल वाळिंबेचा परवा दिवशी आपण बर्थडे साजरा केला. इथे सुद्धा फटका चांगला. कव्हर स्वीपरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. आता मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पकडले, फेकलंय. एक एक धावेचं मूल्य फार मोठं असतं. क्रिकेटच्या मैदानावरती एक धाव आणि राजकारणाच्या पटलावरती एक मत, या दोन गोष्टींना फार अनन्यसाधारण महत्व असतं. धावफलकावरती झाल्या 26. 13 बॉल आणि 17 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 13 चेंडू 17 धावा. अजूनही सामना जिवंत आहे. दोन्ही टीमसाठी कष्ट मित्रांनो करावे लागतील. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ही क्रिकेटची मॅच आहे. हर्षलला मात्र इथून चांगला टप्पा पकडावा लागेल. अल्यानी टीमसाठी जर विजय मिळवायचा असेल तर त्याला विकेटची गरज. ब्रेक थ्रू मिळवायचा आहे. समोरच्या दिशेला खेळलेला फटका. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. थ्रो सुद्धा येतोय. थ्रो कलेक्शन सुद्धा झालाय. सिंगल एकच धावेवरती नितीन ज्युनियर त्या ठिकाणी सीमारेषेवरती चेंडूला पकडलं, फेकलं. एकच धाव मिळेल. जबरदस्त झुंज तुम्हाला पाहायला मिळतीये. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 9.00 ची सरासरी. झाल्या 2 गडी बाद 27. मनवायच्या आहेत 12 बॉल 16. वातावरण गंभीर आहे आणि या गंभीर वातावरणात खंबीर बनून कामगिरी पार पाडायची आहे. सर्व प्रेक्षक राजाच्या सेवेसाठी आणि आनंदासाठी जाऊया डीजे वाल्या भावाकडे. यस डीजे. प्लियत मान्यवर मयूरदादा जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. रात्री के यात्री मैदानावरती आपण पाहाल तर चारही बाजूला भरपूर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. या खेळावरती तुम्ही आम्ही सर्वांनी प्रेम केलं. तुम्हाला सर्वांसाठी अगदी आपल्या जीवापेक्षा जास्त प्यारा असणारा हा खेळ. ये जिंदगी तो बेवफा है, ये एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट अपनी महबूबा है, यही प्यार से गले लगाएगी. मैदानाच्या आतमध्ये झुंज तुम्ही पाहताय. क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम, द्वंद्व युद्ध मैदानावरती. शेवटचे 12 बॉल 16 ची गरज. नितीन आलाय. पहिलाच बॉल ओव्हर पिच समोरच्या दिशेला खेळलाय. एका टप्प्यावरती पकडण्यात यशस्वी सलाम शेख. अल्यानी गावचा चित्ता. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बाळाचं कौतुक केलं जाईल मित्रांनो. गेली आपण पाहत असाल तर 15-20 वर्ष
अस्नोली गावाचं प्रतिनिधित्व ॲज अ कॅप्टन त्यानं केलं आणि खऱ्या अर्थानं कप्तान चला सीना तान 2 धावा त्यानं यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. फिटनेसची दाद द्यावी लागेल. बाळाचा इंटरव्ह्यू आम्ही अगदी 4-5 दिवसापूर्वी अल्लानीकर चषकामध्ये जरूर घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितलं कमीत कमी अजून आम्ही 10 ते 12 वर्ष क्रिकेट खेळू शकतो. इथे स्लॉकशिपचा अंदाज, फिल्डर सीमारेषेवरनं येतोय, चांगली फिल्डिंग, थ्रो आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सिंगल, एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. प्रत्येक बॉलवरती अचूक नजर पाहायला मिळते, प्रत्येक बॉलवरती अचूक नियंत्रण. गोलंदाज गोलंदाजी करत असताना पुराणा चावल, मैदानाच्या आतमध्ये मिस्टर परफेक्ट नितीन ज्युनियर गोलंदाजी करतोय. 2 आघाडीचे फलंदाज मैदानात बॅटिंग करत असताना एका बाजूनं बाळा आणि दुसऱ्या बाजूनं त्याला साथ देत असताना आवेश. 10 धावांवरती आवेश खेळतोय. बॅटिंग करत असताना बाळा सुद्धा 10 धावांवरती. 7 बॉल फेस केले, 10 धावा वैयक्तिक बनवल्यात. इथून समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं 10 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष्य पार करायचंय. लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का? नितीन ज्युनियर समोरून प्रश्न विचारतोय. या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने दिली जातील पकडतायत. निश्चितच एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्डमध्ये स्टॉप केलंय. सिंगल एकच मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती धर्मयुद्ध, द्वंद्वयुद्ध, 2 संघांच्या दरम्यान बाहुबली युद्ध मैदानाच्या आतमध्ये सजलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. जबरदस्त मुकाबला. 9 चेंडू 12 धावांचं लक्ष्य. चारी बाजूला भगवमय वातावरण आणि या भगवमय वातावरणामध्ये प्रेक्षक राजाची थंडी घालवणारी मॅच तुम्ही एन्जॉय करताय. नितीनचा हा बॉल इथे फटका खेचलाय. सीमारेषेवरती फिल्डर त्या ठिकाणी त्याला बीट करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या मॅचची हवा काढणारा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. अस्नोली ब्रँडेड षटकार. थोडासा रिकव्हर होतोय. चौकार मिळालाय. विनंती आहे निर्णय डिक्लेअर करत असताना पंच थोडीशी आपण काळजी घ्या. इथे आपण पाहताय चौकार आलाय. ओरपी चेंडू समोर मिळाला. आडव्या बॅटनं कडवा प्रहार. 4 धावा आल्यात. नितीन ज्युनियर इथे समोरच्या दिशेला स्टेट ड्राईव्ह. फटका चांगला आहे. सलाम शेख आलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. चित्त्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. बाळाचं प्रसंग अवधान जर तुम्ही पाहत असाल, बाळाचा अभ्यास जर तुम्ही पाहत असाल, वयाच्या 40 कडे जरूर वाटचाल करतोय. मात्र 20 वर्ष, 18 वर्ष, 16 वर्षाच्या तरुणाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं फिटनेस तुम्ही पाहताय. सलामीसाठी आलाय. अजूनही खेळतोय. मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय आणि खऱ्या अर्थानं आवेशला जो साथ देतोय ना मॅच मध्ये, आपल्या टीमला आतमध्ये घेऊन येत असताना 7 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना खुला केलाय अस्नोली टीमसाठी. 1 चौकार, त्यानंतर मिळालेल्या दुहेरी धावा. धावफलक इथे आपल्या बाजूने झुकवलंय. 7 बॉल 6. इथे हा चेंडू चांगला आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. वाईड +1. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू. या ठिकाणी आपण पाहताय तर अंपायर डिसिजन यस इट इज व्हाईट बॉल. मात्र फिल्डिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय. रिव्ह्यू या ठिकाणी केलेला आहे. चेक केलं जाईल. मिस्टर रॉकी सर रात्रीच्या डिनर नंतर पुन्हा एकदा आपल्याशी जोडले जात आहेत. चेक केलं जाईल चेंडूची गुणवत्ता, चेंडूचा टप्पा, चेंडूचं कौशल्य आणि नियंत्रण पाहिलं जाईल. हा चेंडू अभ्यास करत असताना मिस्टर रॉकी सर अगदी आपण पाहताय तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं. बॅट फिरवली. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. चेंडूची गुणवत्ता तपासत असताना वाईट बॉल चेक करतायत. फिल्डिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय इट इज अ वाईट बॉल. आता मात्र इथून अल्लानी संघाची दमछाक झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. हा वाईट बॉल, त्यानंतर सिंगल धाव. या 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्डला चालना मिळेल. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून गती प्राप्त होईल. स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल जाऊन पोहोचलं 39 या आकड्यावरती. बनवायचे आहेत 43. इथे अजून आपण पाहिलं तर 4 धावांची गरज.
7 बॉल आणि 4 धावा. आम्ही नेहमीच आठवण करून देत असतो 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेमध्ये 6 बॉल 1 धावेची गरज होती. शिवशक्ती कडावच्या गोलंदाजानं पालघरच्या मातब्बर टीमला टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या मातब्बर महासत्तेला 1 धाव करत असताना सुद्धा घाम फोडला होता. इथे 7 बॉल आणि 4 ची गरज. गोलंदाज नितीन ज्युनियर करिश्मा करेल का? विकेटच्या माध्यमातून ब्रेक थ्रू मिळवला जाईल का हा प्रश्न आहे. समोरच्या दिशेला बाळाचा संपूर्ण अनुभव तुम्हाला पाहायला मिळाला. हलक्या हाताने समोर खेळतोय. निश्चितच एक सिंगल आली. सन्मानजनक बॅटिंग करत असताना चेंडूला सन्मान दिला. सिंगल मिळाली. धावफलकावर जोडतायत. षटक क्रमांक 4 ची सांगता 10.00 ची सरासरी. 2 बाद 40 धावा. चार षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा इथे स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. साई स्टार अल्याणी आणि त्यांच्या विरोधात अन्साई माता अस्नोली या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. आजच्या रात्री तुम्हाला सर्व मॅचेस अशाच पद्धतीने पाहायला मिळतील. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल आसनगाव संघाला 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता असताना आसनगाव टीमनं टिपलेला झेल आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं सुयश तुम्ही पाहिलंय. कालची रात्र गाजवली सचिन खोडके सर आणि त्यांच्या संघानं. दिनेश डोंगरे जबरदस्त संयोजन त्यांनी या विकेटच्या मागणं केलं. स्वतः थोडे अनफिट आहेत मात्र मैदानावरती गेम कसा चालवायचा याचा संपूर्ण अनुभव आणि हा अनुभव त्यांनी वापरला. कालच्या दिवसामध्ये कॅन्डीची जबरदस्त कामगिरी. पवन चंदे जबरदस्त चालला आणि आसनगाव या संघानं मात्र मैदान मारलं. आजच्या रात्रीमध्ये कुणाच्या नावावरती आजची रात्र राहील. अन्साई माता अस्नोली सुरुवात दमदार करतायत. यापूर्वीच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं किशोर परटोले आणि संघ मैदानाच्या आतमध्ये अंबरजे संघानं मैदान मारलंय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाटोळे ब्रँड चालताना तुम्हाला पाहायला मिळाला. षटक क्रमांक शेवटचा अंतिम चालू झालं. पहिलाच बॉल ज्या ठिकाणी डॉट यायला हवा होता तिथे मात्र इथे सिंगल मिळतीये. 6 बॉल आणि 3 ची गरज होती. पहिलाच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सुटला आणि तिथे सिंगल धाव मिळाली. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता. सलाम शेख गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना आवेश आणि बाळा या 2 फलंदाजांनी मात्र किल्ला अभेद्य लढवला. लास्ट ओव्हर शेवटचे 5 बॉल अजून 2 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. सलाम शेख करिश्मा करेल का? इथे हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. पॉइंटला बीट केलं. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन अवेशच्या बॅटमधनं हा विश्वसनीय चौकार विजयी. पंचांकडे जमा करा. जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये जो चेंडू गेलाय त्या प्रेक्षकांना विनंती आहे तो चेंडू आतमध्ये पाठवा. थँक्यू सो मच. प्रेक्षकांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आपण हा चेंडू या ठिकाणी त्वरित पाठवलाय. मैदानावरती अजून एक धाकड मुकाबला पेश होईल. जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळेल. मान्यवर मयूरदादा जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण मंचावरती करत आहोत. कुमारदादा गडगे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. युवा पर्सनॅलिटी अमूल्य वेळ आपल्यासोबत या ठिकाणी खर्च करतायत. मान्यवरांचा शुभ सन्मान. अतिशय गोड स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहताय आणि टेनक्रिकच्या कॅमेऱ्यानं टिपलेली क्षणचित्र त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्यभर आनंद देऊन जातील. त्याचबरोबर मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत. या सर्व आठवणी आपल्या सोबत राहतात मित्रांनो. दिवस जात असतात मात्र या आठवणी चिरनिरंतर आपल्या हृदयामध्ये राहत असतात. ॲडव्होकेट प्रफुल्लजी रोकडे
साहेबांचा शुभ सन्मान प्रशांत दादा गडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. ॲडव्होकेट साहेबांचा शुभ सन्मान आज आपण पाहताय. अमूल्य वेळ ही सर्व मंडळी आपल्यासोबत देते. आंबेडकरांचं हे दर्जेदार, दमदार, बहारदार आणि सुसज्ज आयोजन 31व्या पर्वात आपण आहोत. अभेद्य 31 पर्व तुम्ही पाहिली आणि 31व्या पर्वामध्ये ही सर्व मंडळी ॲडव्होकेट साहेबांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानावरती. अजून एक बिग फाईट मॅच मैदानात चालू होते. एका बाजूनं धसई संघ आणि दुसऱ्या बाजूनं